श्री स्वामी समर्थ दोस्तो. तर आज इथं मी पॉपकॉर्नचे चाट बनवते. इथं मी अर्धा मका होता तो पाण्यात उकळायला ठेवला आणि अर्धा मका मी तव्यावर भाजते. मी थोडंसं नॉर्मल मीठ टाकलं आणि थोडंसं असं भाजून घेतलं. हे माझं गरम पाण्यातनं मी काढून घेतलेले आहे. ते जवळजवळ भरपूर शिजून गेले. त्याच्यात टमाटा आणि कांदा टाकला. त्याच्यानंतर मग मी त्याच्यात चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर टाकली. चाट मसाला आणि आमचूर पावडरमध्ये पण ऑलरेडी मीठ असतं. पुन्हा आपण मीठ थोडं कमी टाकायचं. आणि त्यानंतर मी हे दोघं साहित्य मस्तपैकी मिक्स करून घेईल. खूप छान ही चाट लागते, खूप सुंदर लागते. याच्यात पाहिजे तर तुम्ही शेव आणि कोथिंबीर बी टाका. इतकी सुंदर चाट लागते. खूप चटमटीच होते आणि या पद्धतीने माझी ही चाट झटपट तयार होऊन जाते. 2 मिनिटं लागतात आपल्याला बनवायला, पण खूप टेस्टी लागते. इतकी सुंदर ना, बापरे! मी जेव्हाही आणलं ना, मका आणला ना, मी ह्याच पद्धतीने बनवते. खूप सुंदर लागतं. तर इथं माझा चाट तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान आलेला आणि कलरफुल आहे. फक्त याच्यात शेव आणि कोथिंबीरची कमी होती. पण ऑलरेडी मी याच्यात नाही टाकत आहे आता. आज पण मस्त लागते. तर आता ही जी भाजलेली मका आहे याच्यात मी मीठ टाकलेले पाहिजे तर तुम्ही आमचूर पावडर आणि चाट मसाला बी टाकू शकता. पण मी याला सिंपल ठेवते. तर माझा हा मक्याचा चाट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.